नमस्कार, ठाणे सर्व प्रेक्षकांचं अगदी राम गणेश गडकरी रंगायतनी गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय आणि या सोहळ्यासाठी आपण बघू शकतो महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे उपस्थित राहिलेले आहेत आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे। अभिजात मराठी भाषा सप्ताहा निमित्ताने अभिजात मराठी भाषा गौरव सोहळा ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतनी येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। I know why. मराठी भाषा सप्ताहामध्ये आम्ही जे विविध कार्यक्रम मराठी भाषा विभागातर्फे आयोजित केले उदय सामंत साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली त्या प्रत्येक कार्यक्रमामागे काही एक विचार होता, काही एक दृष्टी होती, काही एक भूमिका होती।
उदाहरणार्थ 11 अभिजात भारतीय भाषा ज्या आहेत त्यांचं पहिलं राष्ट्रीय संमेलन या अभिजात भाषा सप्ताहाच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्याने आयोजित केलं. अमरावतीला आज सुद्धा ते चालू आहे. काल त्याचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. सर्व 11 भारतीय भाषांना एकत्र आणण्याचा हा अभूतपूर्व असा उपक्रम महाराष्ट्र शासनाने हाती घेतला. त्याचबरोबर मराठी भाषा अधिकाऱ्यांचं संमेलन काही कारणामुळे आम्हाला पुढे ढकलावं लागलं, परंतु त्याबाबतही आम्ही आता नियोजन करत आहोत. मला शिंदेसाहेब आपल्याला आवर्जून असं सांगायचं आहे की अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर जी प्रोसिजर आहे, प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करणं हा एक महत्त्वाचा भाग आहे. सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना करण्यासाठी केंद्र सरकारला अधिसूचना काढावी लागते आणि त्यासाठीचा प्रस्ताव आपल्या राज्याकडून केंद्राला सादर करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा टप्पा जास्त महत्त्वाचा आहे, तो म्हणजे कमीत कमी 5 वर्षाचा अभिजात भाषेसाठीचा DPR म्हणजे डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट हा आपल्याला तयार करून सादर करायचा असतो. आम्ही महाराष्ट्रातल्या विविध क्षेत्रातल्या तज्ज्ञांच्या मदतीने त्या DPRचा मसुदा आता अंतिम करत आणलेला आहे. आपल्या पुढे आम्ही तो सादर करू आणि त्या DPR मध्ये येत्या 5 वर्षात आम्ही काय करणार आहोत, आमच्या काय योजना आहेत, त्याचा पूर्ण आराखडा आपण लिहिलेला आहे. आजचा कार्यक्रम पाहताना सुद्धा आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेल की मराठी भाषेचे अनेक पैलू आहेत आणि संस्कृतीबरोबरचा त्याचा जो काही एक गटबंधन आहे, या सगळ्याचा विचार करता त्या सगळ्या पैलूंना न्याय मिळावा या दृष्टीनं आम्ही तो DPR तयार केलेला आहे. आणि हे फार मोठं आव्हानात्मक काम होतं, पण आमच्या मराठी भाषा विभागाने सामंत साहेबांच्या नेतृत्वाखाली ते काम आता जवळपास पूर्ण करत आणलेलं आहे आणि दिवाळीच्या आत आपण तो केंद्र सरकारला सादर करू शकू. याचबरोबर सर आपलं मार्गदर्शन, सामंत साहेबांचं मार्गदर्शन आमच्या विभागाला असंच मिळत राहावं. आणि आज जो आपण अभिजात भाषेचा सोहळा करतो आहोत, हा आपल्या अभिजात भाषा सप्ताहाचा एका अर्थी आपण समापन समारंभ अशा पद्धतीने केला. अतिशय दिमागदार सोहळा प्रदीप ढवळ साहेब यांच्या मार्गदर्शनातून इथे साकार होतोय. आपल्या सर्वांना अभिजात भाषेच्या शुभेच्छा आणि पुढील कार्यक्रमासाठी मी सूत्रसंचालकांना आमंत्रित करतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर किरण कुलकर्णी, सचिव मराठी भाषा विभाग. पुढे जातोय आणि यानंतर आपल्यासमोर आणखीन एक महत्त्वपूर्ण गोष्टीबद्दल मला सांगायचंय. टीम अभिजात मराठी OTT कडून शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांचा अभिजात मराठी OTTचा लोगो आणि शाल देऊन इथे सन्मान करण्यात येणार आहे. त्यासाठी मी रंगमंचावरती आमंत्रित करते केदार जोशी, संस्थापक अभिजात मराठी, जयंती वाघदरे, हेड क्रिएटिव्ह अभिजात मराठी, दिशा काटकर, ब्रँड कन्सल्टंट अभिजात मराठी. या तिघांनाही विनंती करेन की आपण महोदयांना अभिजात मराठी OTTचा लोगो आणि शाल देऊन त्यांचा सन्मान करावा, त्यांचा हा बहुमान करावा. आज आपण सगळेच जण एक ऐतिहासिक क्षण इथे अनुभवतो आहोत. अभिजात मराठी भाषा गौरव सोहळा या कार्यक्रमात मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेला अभिवादन करणारा एक भव्य अक्षर सुलेखन पट या मंचावरती आता थोड्याच वेळात उलगडला जाणार आहे. मी अभिजात मराठी OTT टीमचे मनपूर्वक आभार मानते. ठाणे शहरातील प्रख्यात चित्रकार आणि आनंद विश्व गुरुकुल विद्यालयाचे चित्रकला विभाग प्रमुख प्राध्यापक योगेश पंडित सर यांनी साकारलेला सुमारे 4.5 फूट रुंद आणि 15 फूट लांबीचा हा भव्य अक्षर सुलेखन
हे क्षण उलगडले जावे अशी आदरणीय ढवळ सरांची देखील इच्छा होती. 50 पेक्षा अधिक भव्य पॅनल, सेट डिझायनिंग, 30 हून अधिक अमरेला पेंटिंग वर्कशॉप यशस्वीरित्या त्यांनी पूर्ण केलेले असून विद्यार्थ्यांमध्ये कलाप्रेमी, सर्जनशीलता आणि संवर्धनाबद्दलची जाणीव निर्माण करण्याचं कार्य देखील करतायत. योगेश पंडित सर, इतकं सुंदर तुम्ही कार्य करता आहात याबद्दल सगळ्या उपस्थितांच्या वतीने तुम्हाला आम्ही मानवंदना देऊ इच्छितो. जोरदार टाळ्या होऊ त्यांच्यासाठी.